छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने हायकोर्टाच्या परवानगीने पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू। जालना रोडवरील चिकलठाणा परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगर शहरातील 5 प्रमुख रस्त्यांवरती अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा राबवली जात असून या मोहिमेसाठी 50 अभियंत्यांची फौज नोटीस वाटपाचं आणि मार्किंगचं काम करते। त्या अंतर्गत आज शनिवारी चिकलठाणा परिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली आहे। जालना रोडवरती मुकुंदवाडी ते केम्ब्रिज दरम्यान महापालिका सर्व्हिस रोडसाठी कारवाई करीत आहे। सध्या मुकुंदवाडी ते केम्ब्रिज हा 60 मीटर रुंदीचा रस्ता मोकळा केला जातोय। यात जेवढी अतिक्रमणे आहेत ती सर्व काढण्यात येत आहे। दोन्ही बाजूने सर्व्हिस रोडसह ग्रीन स्पेससाठी जागा सोडली आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यात हा रस्ता मोकळा केला जातोय, तर दुसरा टप्पा हा मुकुंदवाडी ते सेवन हिल असा असणार असल्याची माहिती समोर येते। त्यासाठी महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांची संयुक्त बैठक होऊन त्यात निर्णय होईल, अशी माहिती अतिक्रमण हटाव विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांनी दिली आहे। आतापर्यंत जी आपण कारवाईची सुरुवात केलेली आहे ती केम्ब्रिज चौकापासून ईपीआय कॉर्नर पर्यंत आपली करण्याची आज नियोजन आहे। आणि त्या याच्यामध्ये नियोजनानुसार महानगरपालिकेचे 350 कर्मचारी या कारवाईसाठी उपस्थित होते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोलीस विभागाने अत्यंत चांगलं आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि तब्बल 400 पोलिसांचा फौजफाटा आज या ठिकाणी माननीय पोलीस कमिशनर सरांनी आज उपलब्ध करून दिला। त्यामुळे आज ही कारवाई अत्यंत जोमाने सुरू आहे आणि आतापर्यंत साधारण 150च्या घरामध्ये आपण अतिक्रमणे निष्कासित केलेली आहे। एकूण या रस्त्यावरती 1350 अतिक्रमणे होती जी आम्ही मार्किंगच्या वेळी मार्कआउट केलेली होती। आता त्यापैकी एक साधारण 400 अतिक्रमणे हे त्यांनी स्वतःहून काढून घेतलेली आहे। उर्वरित 950 ते 1000 अतिक्रमणांची कारवाई सध्या चालू आहे। त्यापैकी आतापर्यंत 150 अतिक्रमणं आम्ही साधारण निष्कासित केलेली आहे। जे लोक हा स्ट्रेच आपला कंप्लीट झाल्यानंतर आम्ही पैठण रोडला पण जाणार आहोत। पैठण रोडची पण मार्किंग कंप्लीट झालेली आहे। याच्यानंतरची कारवाई ही पैठण रोडला होणार आहे आणि पैठण रोड नंतर मग देवळाई, सातारा देवळाई परिसर, बीड बायपास असेल, आपलं जळगाव रोड असेल किंवा मग शेवटच्या याच्यामध्ये पडेगावचा जो रस्ता आहे, अशा शहराच्या 4ही भागांमधून जे नागरिक या शहरामध्ये येतात त्या सगळे शहरातली भाग आम्ही मोकळे करणार आहोत। जे लोक विरोध करतात त्यांचं काय आव्हान नाही, मला एवढंच वाटतं की विरोध करणाऱ्या लोकांनी एवढा मोठा फौजफाटा जर पोलिसांचा पाहितला तर मला वाटत नाही ते विरोध करू शकतील। जर त्यांनी कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्यांच्यावरती महानगरपालिकेने FIR दाखल करावा असं उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत। आणि त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयाने पण निर्देश दिले की ते स्वतः कोर्ट ऑफ कंटेम्प्टचा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतील। त्यामुळे माझी विनंती आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की कारवाईमध्ये अडथळा आणू नये, सहकार्य करावं, आपली आर्थिक नुकसान होणार नाही याच्यासाठी आपण सर्वतोपरी आम्हाला सहकार्य करून शहराला एक नवीन ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे। धन्यवाद। त्याच्यानंतर माननीय उच्च न्यायालयाचा आदेश देखील प्राप्त झालेला होता। त्या अनुषंगाने जे निवासस्थान आहेत त्यांना काही कालावधी दिलेला आहे। त्या अनुषंगाने बाकी जे सर्व कमर्शियल जे काही एन्क्रोचमेंट झालेले आहेत माझ्यामध्ये 60 मीटरपर्यंत, तर त्याप्रमाणे सर्व जे आहेत ते सर्व महानगरपालिकेकडून काढण्यात येत आहेत। आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयातील आमचे सर्व ACP त्याचबरोबर आमचे अधिकारी जवळपास 400 पोलीस अंमलदारांच्या या ठिकाणी RCPचे बंदोबस्त त्यांचा आहे। आणि आम्ही त्या अंतर्मध्ये जालना रोडचं संपूर्ण अतिक्रमण जे आहे ते महानगरपालिकांच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे इंचार्ज आहेत त्यांच्या सगळेच काही लोकांना अडथळा आणण्याचा प्रयत्न करतायत, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर जात आहेत, अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? काही कारवाई करणार आहात का? निश्चितच एका कालावधीनंतर त्यांना मुदत दिलेली होती आणि मुदतीनंतर देखील ते जर सरकारी कामात अडथळा जर आणत असतील तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई काय आव्हान कराल अशा लोकांना? जवळपास मोठ्या प्रमाणात लोकांनी काढल्या देखील आहेत, पण काही किरकोळ आहे। महानगरपालिकांनी या संदर्भामध्ये गेल्या 3 दिवसापासून त्यांनी जे काही नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर जे अतिक्रमण काढणार आहेत त्याचं मार्किंग देखील करण्यात आलेलं आहे आणि सर्व संबंधितांना त्यांनी त्या प्रकारे सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। कालावधी लोकांना हे सामान काढण्याची मदत दिलेली होती। त्यानंतर देखील स्वतःहून जी अतिक्रमण आहे ती काढून घेतली पाहिजे।
मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.